राज्यातील सर्वात मोठी बातमी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भातली। बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांचा मुहूर्त अखेर ठरलाय। दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धूमधडाका सुरू होणार आहे। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार 28% ओबीसी आरक्षणासह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे निश्चित झालं होतं। त्यामुळे निवडणूक कधी लागणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या। अखेर राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे। डिसेंबर ते जानेवारी महिन्यामध्ये निवडणुका होतील, पण महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती की जिल्हा परिषद यापैकी पहिली निवडणूक कोणती होणार ते अद्याप निश्चित नाहीये। मनुष्यबळाचा विचार करून टप्प्याटप्प्याने निवडणुका होणार असल्याचं राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केलं आहे। त्यामुळे 2025 सालातील शेवटचा महिना डिसेंबर आणि 2026 मधील जानेवारी या दरम्यान या निवडणुका होणार असल्याचं मात्र स्पष्ट झालंय। साधारणतः आता अजून डेट ॲज आपण डिक्लेअर करत नाही, कारण की डेट डिक्लेअर केल्यानंतर मग सर्व इलेक्शन लागू झालं, आचारसंहिता वगैरे ते सर्व सुरू होतं। पण टेंटेटिव्हली आमचा प्रयत्न राहील की ऑक्टोबर एंडपासून दिवाळीनंतर ही सर्व इलेक्शन प्रक्रिया सुरू होईल। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये यंदा व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार नाही असं राज्याच्या निवडणूक आयुक्तांकडून स्पष्ट करण्यात आलंय। व्हीव्हीपॅट वापरणं शक्य होत नाही असं ते म्हणाले। पूर्वीपासूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅट वापरलं जात नाही असंही त्यांनी सांगितलंय। यावर राजकीय नेत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत। स्थानिक स्वराज्य संस्था इलेक्शनमध्ये व्हीव्हीपॅट जे आहेत, व्हीव्हीपॅट सुद्धा वापरत नाही, कारण व्हीव्हीपॅट वापरणं शक्य होत नाही, कारण की 4 जर आपल्याला निवडून द्यायचे तर 4 वेळा ती बीप वगैरे त्याच्यामध्ये खूप वेळ जातो। आणि पूर्वीपासून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या इलेक्शनमध्ये व्हीव्हीपॅट आपण वापरत नाही। तर व्हीव्हीपॅटच्या मुद्द्यावरून शरद पवारांचे राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप यांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिलाय। पाहूया। आता मागच्या 3.5 पावणे 4 वर्षांनंतर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्यात, त्या संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोगाने असा निर्णय घेतला की याच्यामध्ये व्हीव्हीपॅट वापरला जाणार नाही। हा निर्णय धक्कादायक आहेच, पण त्याचबरोबर महायुती सरकार पुन्हा एकदा याच्यात कुठेतरी निवडणूक प्रक्रियेमध्ये गडबड करणार आहे, याच्यावर शिक्कामोर्तब करणार आहे। या संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार आहोत। तर मतदानामध्ये व्हीव्हीपॅटचं महत्त्व काय असतं तेही आपण जाणून घेऊया। ईव्हीएम मध्ये मत दिल्यानंतर व्हीव्हीपॅट मध्ये पावती प्रिंट होते, म्हणजे एक प्रकारे ही पावती असते जे मत आपण दिलेलं आहे त्या निशाणावर गेलेलं आहे की नाही ते सांगण्यासाठीची, ते बघण्यासाठीची पावती असते। मत कुणाला गेलं याची खातरजमा मतदाराला व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून करता येते। उमेदवाराची माहिती व्हीव्हीपॅट मध्ये प्रिंट होते। मतमोजणी वेळी आक्षेप घेतल्यास ईव्हीएम प्लस व्हीव्हीपॅट मधील पावत्यांची पडताळणी केली जाते।